नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहूयात बेसिक प्रोपोर्शनल थेरम. कोणता थेरम? बेसिक प्रोपोर्शनल थेरम. जिओमेट्रीमध्ये तुम्हाला बेसिक प्रोपोर्शनल थेरम सिमिलरिटी या चॅप्टरमध्ये विचारला जाईल. त्याला सीबीएसईच्या माध्यमातून जर पाहायचं असेल तर त्याला दुसरं एक नाव आहे बेटा. त्याला म्हणतात थेल्स थेरम. काय म्हणतात रे? थेल्स थेरम. THEOREM या ठिकाणी ओ आहे. कळलं? आता थेल्स थेरम जर मला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा काही बेसिक समजून घेऊयात बेटा. काय बेसिक समजून घेऊन घ्यायचं आहे? लक्ष द्या. आता या ठिकाणी हा एक ट्रायंगल आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एबीसी असे एक बेस आहे बाबा. बेस आहे. मग सॉरी ट्रायंगल आहे. एबीसी हा एक ट्रायंगल आहे. तर लक्ष द्या, बेस आपल्याकडे 3 असतील. कोणते बेस असतील? एबी पण बेस आहे, बीसी पण बेस आहे आणि एसी पण बेस आहे. मग त्याचे रेफरन्स टू हाईट काय असणार आहे? की एरिया काढत असताना बेस आणि हाईट ज्याचा बेस आहे त्याच्यावरच मला हाईट पाहिजे. आता मी जर हाईट लिहिलं समजा इथं हाईट अवेलेबल नाहीये. हाईट कशी काढायची? ड्रॉ कशी करायची पहा. की समजा या ठिकाणी बीसी वर तुला हाईट काढायची. राहिलेला पॉईंट कोणता? ए. तिथून मारायचं असं व्हर्टिकल. टिक 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 झालं नाही? आहे की नाही? इथं सुद्धा इकडं सुद्धा एबी वर काढायचं इकडून टिक 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 या ठिकाणी पुन्हा इकडून काढायचं टिक 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 असं काढलं. आता यांना नावं देऊन टाकू भाऊ. पी क्यू आर. आता यांची हाईट जर मला घ्यायचं असेल तर लक्ष द्या. आता या ठिकाणी याची हाईट काय असेल? एबी वर हाईट किती आहे? सीपी. कोणता आहे? सीपी. याच्यावर कोणता आहे? ए क्यू. बीसी वर ए क्यू आणि एसी वर कोण आहे? बी आर आहे. आता यांचा एरिया काढायचा जर असेल तर विथ रेफरन्स टू बेस आणि हाईट घ्यावं लागेल. एबी जर बेस घ्यायचं तर त्याचीच हाईट घ्यायची, बीसी जर घ्यायचं तर त्याचीच हाईट घ्यायची आणि एसी जर असेल तर बी आर घ्यायचं. असं ह्या रफ फिगर मध्ये आपण सांगितलंय. तर याच्यामध्ये काय दिलं ते चेक करू आता. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं एवढं समजलेलंच असेल. काय क्वेश्चन मध्ये काय दिलंय? इन इफ ए लाईन पॅरलल टू. लक्ष द्या. इफ म्हणजे काय दिलेलं राहतं बाबा? इफ म्हणजे हे राहतं गिवन. काय राहतं बेटा? गिवन. 4 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर देन जर म्हटलं तर तुम्हाला टू प्रूव्ह करायचं राहतं. काय राहतो? टू प्रूव्ह करायचं राहतो. आता आपण क्वेश्चनला सुरुवात करू की क्वेश्चन नेमकं काय म्हटलंय बाबा. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? लक्ष द्या. आता आपल्या समोर फिगर पण मी ड्रॉ करून दिलेत. लक्ष द्या आता. पहा लक्ष. क्वेश्चन मध्ये दिले थेरम इफ ए लाईन पॅरलल टू द साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. काय समजलं? काहीच नाही कळलं. हळूहळू वाचू. काही टेन्शन घ्यायचं नाही. नाही होणार. आता लक्ष द्या. हळूहळू वाचू. इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड्स ऑफ अ ट्रायंगल. साइड किती आहेत? 3 आहेत. 3 साइडला जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी जर समजा असा एक ट्रायंगल आहे ए बी सी, तिन्हीपैकी एक कसे पॅरल काढा. 3 पद्धतीचे फिगर येऊ शकतात. अशी पण पॅरल काढू शकता तुम्ही. अशी पण पॅरल काढू शकता. एबी ला पॅरल असेल ही पहिली फिगर होऊ शकते. समजा तुला असं वाटलं की सर दुसरी फिगर काढा. ए बी सी. आता एसी ला पॅरल एबी ला पॅरल काढला तुम्ही बीसी ला पण काढू शकता. आणि तिसरी फिगर अशी तयार होऊ शकते की ए बी सी. आता एसी ला पण पॅरल असू शकते. तर आपण ही कन्सिडरेशन करू. सोपं जाईल. बाकी न्यूमेरिकल्स मध्ये हे 2 टाईपचे फिगर येऊ शकतात पण थेरम साठी हेच घ्यायचंय कारण की सोपं जातं लिहायला. कारण की आपण आतापर्यंत पाहत असताना अशा टाईपचा ट्रायंगल्स पाहिलेला आहे. मग ते घ्यायला पण सोपं जाईल. त्याच्यामुळे पहा. पहिल्यांदा आता याच्यात आपण टेक्निक्स कशी लक्षात ठेवायची पहा. की यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला गिवन लिहायचं. काय लिहायचं? गिवन. आता गिवन म्हटल्याच्या नंतर बेटा इथे गिवन लिहून टाकू. काय गिवन लिहायचं? इफच्या नंतर गिवन राहतं. कोणतं ट्रायंगल आहे? ट्रायंगल कोणता आहे? इन अ ट्रायंगल ए बी सी लिहून झालं. इन ट्रायंगल ए बी सी. मग एबीसी मध्ये लाईन एल इज पॅरलल टू साइड BC.
मग तुमचं ए बी पण असू शकतं आणि AC पण असू शकतं. असं कोणतेही साईड घ्या. पण मी ए बी घेतलंय पहा. ए बीला हे पॅरलल आहे. अँड लाईन L intersect in side AB and AC in point P and Q रिस्पेक्टिव्हली. याचा मिनिंग असा झाला भाऊ. काय मिनिंग झाला? लक्ष द्या आता. काय मिनिंग झाला? एक ट्रायंगल आहे एबीसी, त्यामध्ये ही जी लाईन आहे एल लाईन आहे, एल लाईन आहे, एल लाईन आहे, ते पॅरलल कुणाला घेतलं? बीसी ला. जेव्हा आपण पॅरलल घेतलं तेव्हा असं घडलं, ही जी लाईन एल आहे AB ला कुठे इंटरसेक्ट करते? पी या पॉइंटला, आणि AC ला कुठे इंटरसेक्ट करते? क्यू या पॉइंटला. एवढं तर लिहिलंय. काय लिहिलंय बेटा? इनर ट्रायंगल एबीसी, एक ट्रायंगल एबीसी आहे. पुढे लाईन एल जो लाईन एल आहे तो आपण बीसी ला पॅरलल दाखवला. काय दाखवलं? पॅरलल दाखवलं. आणि लाईन एल जी आहे AB मध्ये कुठे इंटरसेक्ट होते? पी या पॉइंटला, आणि AC मध्ये कुठे इंटरसेक्ट करते? क्यू या पॉइंटला. एक मार्क्स मिळाला. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय? प्रूफ काय करायचं? सॉरी, टू प्रूफ काय करायचं? लक्ष द्या आता. टू प्रूफ काहीच नाही करायचं. लक्ष द्या आता. या ठिकाणी एक ट्रायंगल आहे, ही लाईन याला पॅरलल आहे. काय आहे? पॅरलल आहे. आता हा ट्रायंगल आहे ABC. या पॅरलल मुळे दोन वर्टेक्स एका साईडला पडले, एक वर्टेक्स एका साईडला गेला, एक कोपरा एका साईडला गेला. त्या कोपऱ्यापासून उडी मारायची. काय करायची? त्या कोपऱ्यापासून AP PB अशी उडी मारायची, परत अशी उडी मारायची, परत अशी उडी मारायची, परत अशी उडी मारायची. किती झाला? AQ अपॉन QC. कळलं का रे बाबा? टेंट टेंट जेव्हा आपण बांधतो वगैरे, तशी अशा टाईपची एक चेअर राहते पहा, किंवा अशी एक शिडी राहते. तर काय करणार आहे? एक तर तो पर्सन असा इथं खाली उतरेल, पुन्हा खाली उतरेल, नाहीतर इथं बसलेला असेल तर पुन्हा इथं उतरेल, पुन्हा इथं उतरेल. कळलं का? तसं एक एक्झाम्पल असं कोणतं तरी लक्षात ठेवा. तसं तुम्हाला काय करायचं बेटा? या ठिकाणी काय येणार? या कोपऱ्यात तुम्हाला बसायचं आहे. इथून सुरुवात करा. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे झालं टू प्रूफ. काय झालं? टू प्रूफ. आता आपण पुढे पाहूयात. आता आपण पुढे पाहूयात की कन्स्ट्रक्शन नेमकं काय करायचं. आता रेड पार्ट आहे, हा कन्स्ट्रक्शन करत असेल, थोडंसं कन्स्ट्रक्शन ते बेसिक लेवलचं पाहतो. लक्ष द्या. एक्झाम्पलचं एखादी आन्सर आहे, एखादी एक्झाम्पल आहे, त्याचं आन्सर जर तुला येत असेल, आणि तू जर 90% जरी मार्क घेतलेले असेल त्या सब्जेक्टमध्ये, 90 मार्क जरी घेतलेले असेल आउट ऑफ 100, आणि तुझ्या कन्सेप्ट क्लिअर नसेल, तू रट्टा मारलाय समजा, तर येणाऱ्या काळामध्ये तू फसण्याची तयारी करतोय असं आपल्याला म्हणता येईल. पण माझं मत असं आहे भाऊ, की तुला मार्क्स कमी आले तरी चालतील, पण तुझ्या कन्सेप्ट जर क्लिअर असल्या रे, की येणाऱ्या काळामध्ये JEE एक्झाम असेल, MSCDची एक्झाम असेल, तिथे तुझा स्कोर 100% इन्क्रीज झालेला असेल, ही मी गॅरंटी देईल तुला. का बरं? कारण की कन्सेप्ट इज अ पॉवर बेटा. कन्सेप्ट इज अ पॉवर आहे. कारण जर कन्सेप्ट जर कळाले नसेल तर मार्क्स वाढून काही फायदा नाही. का मार्क्स का वाढू शकतात सर? मला कन्सेप्ट क्लिअर असल्यावर कसं काय मार्क्स वाढतील? अरे बाळा, की तू प्रिडिक्शन मारला बाबा की हा क्वेश्चन सर देऊ शकतात, दुसरं क्वेश्चन देऊ शकतात, तसंच आलं, दिवस मार्क्स पण वाढतील. आहे का नाही? याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, थोडेच कन्सेप्ट आहेत पण क्लिअर आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये तेवढ्या कन्सेप्ट एक्झाम्पल आहे त्याचे चुकणार नाही. पण हा इकडं तिकडे फिरलेला असेल, काही डाऊट्स क्लिअर आहेत, काही नाही क्लिअर आहेत, तसं नाही जमणार आहे. तुझे मार्क्स वाढेल जरी असेल तर कुठेतरी जाऊन फसणार आहे. त्याच्यामुळे कन्सेप्ट इज अ पॉवर. कन्सेप्ट इज अ पॉवर. ओके, ठीक आहे. आता आपण कनेक्ट करत असताना लक्षात ठेवा काय करायचं. मी तुम्हाला सांगितलं बाळांनो, की जर ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर या ठिकाणी त्याची हाईट जी आहे ते मध्ये येते. जेवढा पार्ट आपण पाठीमागच्या प्रिवियस व्हिडिओमध्ये पाहिला नसेल पाहून घ्या बेसिकचा. आणि जर समजा तो एखादी ट्रायंगल ॲप्टूस असेल, ॲप्टूस म्हणजे ह्या लाईन पेक्षा दूर जात असेल, तर त्याची हाईट बाहेर भेटते अशी. आपण पाहिलं पहा, एरिया रिलेटेड टू ट्रायंगल्स म्हणून मी सब पॉईंट दिलाय पहा, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तसं इथं तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं नाही, तरी मी थोडंसं काय करतो बाबा, की CBSE सारखं थोडंसं घेतो. जर AP ला जर मला हाईट काढायचं असेल
तर APQ असा एक ट्रायंगल आहे. इथून मला 90 डिग्री मारावं लागलं. असं एक मारलं आणि ह्या ठिकाणी थोडंसं अवघड जाईल जरूर सांगतो, पण कन्सेप्ट इज अ पॉवर. या ठिकाणी असेल M. कळालं? जर AQ जर हाईट काढायची असेल, स्टेट बोर्डमध्ये नाहीये, पण CBSE मध्ये दिलंय. पहा, 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 पहा. या ठिकाणी आपण N घेतलं. आता आपण ट्रायंगल चूज करू. कसे ट्रायंगल चूज करायचे पहा किंवा कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय केलं? कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे? काय काय जॉईन केलंय? ड्रॉ सेगमेंट CP and BQ. सेगमेंट BQ असं करू. सेगमेंट BQ. पहा हा रेड पार्ट दिसतो का? दिसतो का? सेगमेंट BQ. अल्सो या ठिकाणी पहा की हा जो AB आहे याच्यावर मी एक हाईट काढली, म्हणून इथं लक्षात ठेवा की AP इज सॉरी MQ is perpendicular to AP, comma PN is perpendicular to AQ. एवढं क्लिअर झालं. AP वर परपेंडिक्युलर टाकला MQ आणि AQ ला परपेंडिक्युलर टाकला PQ. आता तुम्ही मला सर PQ साईड राहिले त्याच्यावर परपेंडिक्युलर टाका, काही गरज नाही तिथं. ओके ठीक आहे. आता वन बाय वन मी इथं प्रूफ्स मध्ये कसं लक्षात ठेवणार तुम्ही? प्रूफ मध्ये कसं लक्षात ठेवणार आहे? प्रूफ मध्ये कसं लक्षात ठेवणार आहेत? लक्ष द्या इकडं. इन अ ट्रायंगल व्यवस्थित येतो, काही प्रॉब्लेम नाही. इन अ ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल कोणता घ्यायचा? BPQ. इकडच्या साईडचे घ्यायचे अगोदर, इकडच्या साईडचे BPQ. आता वाटत नसेल, कळत नसेल तर मी ट्रायंगल पण ड्रॉ करतो भाऊ. ट्रायंगल ड्रॉ करतो, लक्ष द्या. A P B आणि ह्या ठिकाणी तुमचा Q. दोन ट्रायंगल्स आहेत. आता यांचा एरियाचा रेशो घ्यायचा. कशाचा एरिया घ्यायचा? रेशो एरियाचा घ्यायचा. जर इथं अँगल चेक केलं पिल्लू, इथं जर अँगल चेक केलं तर ह्या लाईनच्या थोडंसं त्या लाईनकडं, म्हणजे ही जी व्हर्टिकल लाईन्स आहे ती अशी पलीकडे झुकल्यागत वाटतंय. म्हणजे तो ऍप्टूस अँगल झाला. ऍप्टूस अँगलची हाईट बाहेर भेटते आणि जर समजा हा अँगल जर मी चेक केला तर तो त्या लाईनच्या मध्ये झुकतोय. कळलं का? मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. जर अशी परिस्थिती असेल, तर हा अँगल थोडासा इकडे झुकतो. 90 नाही, 90 इथं आलं असतं. 90 पेक्षा जास्त झुकतो आणि हा 90 पेक्षा कमी आहे. या दोघांची हाईट कॉमन भेटते. काय भेटते? हाईट अशी कॉमन भेटते. आपण एरिया रिलेटेड टू ट्रायंगल त्या कन्सेप्ट मध्ये पाहिलं. ते पाहून घ्या एकदा. या दोघांची हाईट जी आहे बेटा, या दोघांची जी हाईट आहे अशी कॉमन MQ भेटते. मग आपण याचा एरिया काढू. काय काढू? एरिया काढू. एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणता रे? BPQ. मला फॉर्म्युला माहित आहे. B1H1 B2H2. क्लिअर? आता लक्ष द्या, याचा बेस असा घ्यायचा त्याच्यावर हाईट अवेलेबल आहे. याची बेस किती? AP आणि हाईट किती? MQ. हाईट किती? MQ अपॉन सेम बेस इथे किती? BP. पण या ठिकाणचा अँगल जो आहे ऍप्टूस असल्यामुळे त्याची हाईट बाहेर जाते बेटा, बाहेर बाहेर हाईट जाते. कुठं हाईट जाते? बाहेर. जर ऍप्टूस अँगल जर असेल, असा जर ऍप्टूस अँगल असेल तर त्याची हाईट अशी बाहेर जाते. असा एक ट्रायंगल तयार होतो. कळलं का? हाईट दाखवली आपण बाहेरच्या एरियामध्ये. ही एरिया रिलेटेड टू ट्रायंगलची कन्सेप्ट आहे. परत सांगतो, पाहिलं नसेल व्हिडिओ पाहून घ्या. मग त्याच्यानुसार हाईट जे आहे ते MQ. आता मला सांगा, हा MQ जर कॅन्सल, मग आलं AP अपॉन BQ. हे झालं तुमचं एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल BPQ. हा इक्वेशन नंबर 1 आला. आता आपण इक्वेशन नंबर दुसरा काढू. आता इथं लिहू आपण. आता अगेन ट्रायंगल्स इकडचे पकडायचे आता आपल्याला. कोणतं ट्रायंगल्स? इन ट्रायंगल कोणता? APQ घेऊ अँड ट्रायंगल CPQ. कळलं? आता ट्रायंगल मी परत ड्रॉ करतो भाऊ.
ए पी क्यू आणि सी. ओके. आता लक्ष द्या की या ठिकाणी अगेन ह्या साईडवर जर ठेवलं तर थोडस पलीकडे झुकतो, त्या साईडकडे झुकतो आणि हा ऍक्युरेट होतो आणि या दोघांची हाईट कॉमन भेटते. या दोघांची हाईट कॉमन भेटते. इथं कॉम्प्लिकेटेड आहे. इथं पहा, इथं कॉमन भेटते, इथं एन आहे. आता मला सांगा या दोघांचा मला एरिया घ्यायचा आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल इथला एन घेतला मी, बाकी काहीच नाही. ते तोडतोय फिगर दरवेळेस. तोडायची गरज आहे कसं, फिगर ड्रॉ करायची गरज आहे का? अजिबात नाही. पण काढलं तर बरं होईल. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल सी पी क्यू इज इक्वल टू B1H1 अपॉन B2H2. आता लक्ष द्या, तुम्हाला सर एपीक्यूचा तर एरिया काढलाय, पण तिथं साईड वेगळी होती, त्याची बेस वेगळी होती. आता बेस इकडचा घेऊ, ए बेस घेऊ, ए बेस घेऊ आणि हाईट जे आहे ते पीएन आहे. किती आहे? पीएन. सेम एज बी2 किती आहे? याची बेस किती आहे? सी क्यू आहे आणि हाईट किती आहे? पीएन आहे. कारण की दोघांचा एक ऍक्टिव्ह अँगल आणि ऍक्टिव्ह अँगल हे अँगल्स जे आहेत ते कोलिनियर अँगल्स आहेत, त्याच्यामुळे दोघांची कॉमन हाईट बाहेर भेटते. हे पीएन पेन गेट कॅन्सल, पीएन पेन गेट कॅन्सल. उरलं किती तुमच्याकडं? ए क्यू अपॉन सी क्यू. हे झालं एरिया ऑफ अ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल सी पी क्यू. क्लिअर? हा इक्वेशन झाला दुसरा. आता आपण तिसरं इक्वेशन काढू. हे रब करून टाकतो, आता याचं काही काम नाही. आता हे आपलं उत्तर काढायचे इथपर्यंत ठेवून देतो. चलो, आता लक्ष द्या. आता आपल्याकडे जसे हे खालचे ट्रायंगल्स आहेत ना, ते खालचे ट्रायंगल्स आपण पकडू. इन ट्रायंगल BPQ अँड ट्रायंगल CPQ. आता ते ट्रायंगल्स कसे आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे दोन पॅरल लाईन्स मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स सारखा राहतो. हा कन्सेप्ट अगेन सांगतोय एरिया रिलेटेड टू ट्रायंगल. जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. वाटलं तर मी इकडे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ तुम्ही ते पाहिल्याशिवाय हे पाहू नका. ही हंबल रिक्वेस्ट आहे. मी सगळं डिटेल घेतोय. हळूवार चाललाय बेटा, काही घाई नाही. आपल्या पाठीमागचा भूत नाही लागला. आपण खूप स्लोली जातोय, परंतु सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, कारण की कन्सेप्ट इज अ पॉवर. चलो, आता लक्ष द्या, बीपीक्यू कुठे आहे? इथं पहा, हा बी पी क्यू आणि या ठिकाणी तुमचा सी पी क्यू. आता मला सांगा, या ठिकाणी इथला जर मी जर समजा जर इथं जर मी जर पाहिलं तर लक्ष द्या, या ठिकाणी याची जर मला जर हाईट काढायची असेल तर ह्याची हाईट अशीच आहे. याची जर हाईट जर काढायची असेल तर बाहेर जाणार आहे. समजा ह्या पॉइंटला आपण एक्स देऊ, या पॉइंटला आपण वाय देऊ. आता आपल्याला माहिती आहे दोन पॅरल लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हा आणि हा डिस्टन्स सारखा यायला पाहिजे. हे आपण कन्सेप्ट अगेन वन्स अगेन आपण कशात पाहिलंय? एरिया रिलेटेड टू ट्रायंगल्स मध्ये. आता या दोघांचा एरियाचा आपण फॉर्म्युला लिहू. पहा, लक्ष द्या, व्यवस्थित लिहितो. एरिया ऑफ अ ट्रायंगल BPQ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल CPQ. अगेन्स आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे B1H1 B2H2. आता पहिल्याचा बेस आपण PQ घेऊ, हाईट घेऊ. हाईट किती आली याची? BX आली बेटा. किती आली? BX अपॉन याची बेस आपण BQ घेऊ, त्याच्यावर हाईट काढली ना आपण, PQ इंटू आपण CY. हे कॅन्सल झालं. बट या ठिकाणी BX इज इक्वल टू CY आहे. किती आहे? BX इज इक्वल टू CY आहे, कारण द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज इक्वल. त्या कंडिशननुसार या ठिकाणी आपण पुटअप करू. BX च्या ठिकाणी CY अपॉन किती झालं? CY. CY CY गेट कॅन्सल. एरिया ऑफ अ ट्रायंगल
BPQ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल CPQ. आता मला सांगा याचं 1 बाय 1 उत्तर आलं. एरिया ऑफ अ ट्रायंगल BPQ अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू 1 बाय 1. याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा आता. याला आपण रब करून टाकू. ठेवतो खालचा पहिला दुसरा इक्वेशन. मग हा एरिया ऑफ अ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू मला सांगा हा खालचा डिवाइडला इकडे गेला. एरिया ऑफ अ ट्रायंगल सीपीक्यू, कारण की हा डिवाइडचा इकडे 1 ला गेला. 1 ने मल्टिप्लाय केला डिवाइड केला काही फरक पडणार नाही. इथे इक्वेशन नंबर 3 आला. इथं मस्त पैकी लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. आता 1 मध्ये काय म्हटलं त्यांनी, एरिया ऑफ अ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल बीपीक्यू तुमच्या समोर येतं. आता मला सांगा एपीक्यू चा जेवढा एरिया असेल तेवढाच एपीक्यू चा एरिया असेल, बदलल का रे भाऊ? नाही. एपीक्यू च्या ऐवजी एपीक्यू लिहू शकतो मी. माझ्या ठिकाणी मला रिप्लेस करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कळलं का? पण बीपीक्यू चा एरिया जेवढा आहे तेवढा सीपीक्यू चा एरिया आहे. कोण म्हणते इक्वेशन नंबर 3 एरिया ऑफ अ ट्रायंगल सीपीक्यू लिहिलं. आणि आता मला सांगा प्रत्येकाचं उत्तर लिहून टाकू. याचं उत्तर किती आहे फ्रॉम इक्वेशन 1 नुसार? एपी अपॉन बीपी. आणि याचं उत्तर किती आहे? AQ अपॉन CQ किंवा QC जे काय असेल ते. कळलं का? क्लिअर झालं? म्हणजे या ठिकाणी आपल्याकडं काय आलं बेटा? ह्या ठिकाणी एक ट्रायंगल दिला होता, इथे एक पॅरलल लाईन दिली होती. तर ABCPQ पहा AP अपॉन BP, AQ अपॉन QC. QC म्हणा CQ म्हणा एकच आहे. PQ म्हणा किंवा QP म्हणा एकच आहे. BP म्हणा किंवा PB म्हणा एकच आहे. कळलं का? क्लिअर झालं? काही डाऊट आहे? मला काय म्हणायचं होतं की हे कनेक्ट करणारा पार्ट जो आहे तो थर्ड आहे. एपीक्यूच्या ऐवजी एपीक्यू लिहिलं काही फरक पडणार नाही, पण बीबीक्यूच्या ऐवजी सीपीक्यू का लिहिलं इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण प्रूव्ह केलंय. म्हणजे हा थेरम तुम्हाला माझ्या मते तुम्ही दोनदाच पॉज करू करू पहा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचे जर डाऊट्स क्लिअर झाले बेटा की याच्यातले क्वेश्चन कोणतेही जरी आले तर तुमच्याकडनं सॉल्व्ह होणार. तुम्ही म्हणाल सर फक्त आणि फक्त काय विविध थेरमच समजून घ्यायचं किंवा थेस थेरम समजून घ्यायचं का त्याचं दुसरं नाव आहे. पण मला सांगायचं बेटा कोणताही क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचं असेल, जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर तुम्हाला लॉजिक डेव्हलप होणं गरजेचं आहे. जर लॉजिक डेव्हलप व्हायचं असेल तर डीप मध्ये शिका. फक्त आणि फक्त सर डायरेक्ट सांगा हे असं करायचं ते तसं करायचं किंवा कोणता तरी दुसराच व्हिडिओ पाहिला आणि ते शॉर्टकट आहे किंवा तुमच्या पुस्तकात एवढं काही दिलेलं नाहीये, आहे की नाही? त्याच्यामुळे काय तुमच्या बुकमध्ये जेवढं पूर्ण डिटेल दिलेलं नाही. मी डिटेल का घेतलं कारण की तुमचं लॉजिक डेव्हलप व्हावं. कारण की जिओमेट्रीमध्ये हाच रूल असतो बेटा. जवळपास 6-7 वर्षापासून मी टीचिंग करण्याचा एकच आहे की मी याच्यामध्ये शिकत गेलेलो आहे. एकदम सगळ्या गोष्टी डेव्हलप नाही झाल्या. प्रत्येक बॅचमध्ये मी ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतंय की तुम्हाला जिओमेट्रीमध्ये जिओमेट्रीमध्ये अल्जेब्रा ठीक आहे. तू एखाद्या वेळेस तू पाठ केलं चालेल बाबा. अल्जेब्रामध्ये काय असतं की आयडेंटिटी असते. काय असते आयडेंटिटीज वगैरे फॉर्म्युलेज वगैरे डायरेक्ट पाठ केलं चालेल. पण जिओमेट्रीमध्ये तुला लॉजिक डेव्हलप झाली पाहिजे तुझी. काय झालं पाहिजे? लॉजिक डेव्हलप म्हणजे इथं फिक्स नसतं बेटा. फिगर बदलले की उत्तर बदलतं. काय झालं पाहिजे? लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. कळलं का? म्हणजे तुझे मार्क्स वाढायलाच हवेत, पण त्याच्या सोबत तुला नेमकं त्याचा आन्सर काय येतंय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी. या ठिकाणी आपण हे श्रमचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. थँक यू सो मच.